नमस्कार. कधीकधी बँकांकडून कर्ज घेताना एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर काही गडबड झाली तर आपल्या गुंतवणुकीचं काय? मालमत्ता कायद्यामध्ये या प्रश्नाचे खूप इंटरेस्टिंग उत्तर दडलेले आहे. चला, आज याच प्रत्यास्थापना किंवा सबरोगेशन नावाच्या संकल्पनेबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एकाच प्रॉपर्टीवर दोन वेगवेगळी कर्ज आहेत. आता विचार करा, जर पहिलं कर्ज देणारी बँक किंवा व्यक्ती अडचणीत आली तर मग दुसऱ्या कर्ज देणाऱ्याचं काय होणार? त्याचं तर मोठं नुकसान होईल नाही का? हे एक मोठं आर्थिक संकट वाटू शकतं. पण कायदा आपल्याला यातूनही एक मार्ग दाखवतो. चला, हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊ. कल्पना करा, एका व्यक्तीने स्वतःच्या घरावर दोन बँकांकडून कर्ज घेतलंय. बँक अ कडून पहिलं कर्ज घेतलं, त्यामुळे त्या मालमत्तेवर पहिला हक्क आहे बँक अ चा, आणि त्यानंतर बँक ब कडून कर्ज घेतलं, त्यामुळे साहजिकच त्यांचा हक्क दुसरा आहे. आता इथेच खरी अडचण सुरू होते. समजा त्या मालमत्तेचा मालक बँक अ चे हप्ते वेळेवर फेडू शकला नाही. मग काय होणार? बँक अ ती मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करेल आणि यामुळे बँक ब ची सगळी गुंतवणूक धोक्यात येते, कारण त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य होते. तर पाहिलं ना, कसं एका व्यक्तीच्या चुकीमुळे दुसऱ्या सावकाराची संपूर्ण गुंतवणूक अक्षरशः पाण्यात जाऊ शकते. पण थांबा, इथेच कायदा मदतीला धावून येतो. या समस्येवर एक खूप जबरदस्त उपाय आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत दुसऱ्याच्या भूमिकेत शिरणं असं म्हणू शकतो, आणि याच संकल्पनेला कायद्याच्या भाषेत प्रत्यास्थापना असं म्हणतात. तर मग ही प्रत्यास्थापना किंवा सबरोगेशन म्हणजे नेमकं काय? हा एक कायदेशीर हक्क आहे. म्हणजे बघा, जर कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीचं कर्ज पूर्णपणे फेडलं तर त्याला त्या मूळ सावकाराचे सगळेच्या सगळे अधिकार मिळतात. अगदी सोपं करून सांगायचं झालं तर, आपल्या उदाहरणातली बँक ब बँक अ चं कर्ज फेडून थेट बँक अ ची जागा घेऊ शकते. आता प्रश्न पडेल की असा नियम का? तर हा नियम पूर्णपणे न्याय आणि समानतेच्या तत्वावर आधारित आहे. विचार करा, जर बँक ब ने बँक अ चं कर्ज फेडलं नसतं तर काय झालं असतं? मालमत्ता मालकाचा तर फायदाच झाला असता, पण बँक ब चं मात्र मोठं नुकसान झालं असतं. हाच अन्याय टाळणं हा या नियमामागचा मुख्य उद्देश आहे. बरं, मग हा प्रत्यास्थापनेचा अधिकार मिळतो कसा? म्हणजे कोणीही कोणाचेही कर्ज फेडून अधिकार घेऊ शकतो का? नाही. कायद्याने यासाठी दोन स्पष्ट मार्ग ठरवून दिले आहेत. चला, ते दोन मार्ग कोणते आहेत ते पाहूया. हे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कायदेशीर प्रत्यास्थापना आणि दुसरा म्हणजे पारंपरिक प्रत्यास्थापना. आता यातला फरक काय? बघा, कायदेशीर प्रत्यास्थापना ही कायद्यानुसार आपोआप लागू होते. पण कधी जेव्हा कर्ज फेडणाऱ्या व्यक्तीचे त्या मालमत्तेमध्ये आधीपासूनच काहीतरी हितसंबंध गुंतलेले असतील. याउलट पारंपरिक प्रत्यास्थापना ही पूर्णपणे एका करारावर अवलंबून असते. म्हणजे नवीन सावकार आणि कर्जदार यांच्यात एक नोंदणीकृत करार व्हायला हवा. ठीक आहे, मग ही कायदेशीर प्रत्यास्थापना कोणाकोणाला मिळू शकते? तर कायद्यानुसार ज्यांचे त्या मालमत्तेत आधीपासूनच हितसंबंध आहेत त्यांना हा हक्क मिळतो. उदाहरणार्थ, आपल्या गोष्टीतली बँक ब किंवा कर्जासाठी जामीन राहिलेली व्यक्ती. एवढंच नाही तर सहगहाण खतदार किंवा मालमत्ता खरेदी करणारे सुद्धा यात येतात. यापैकी कोणीही जर पहिलं कर्ज फेडलं तर त्यांना कायद्यानं आपोआपच हा अधिकार मिळतो. आता वळूया पारंपरिक प्रत्यास्थापनेकडे. ही पद्धत कधी वापरली जाते? सहसा जेव्हा मालमत्ता मालक जुनं कर्ज फेडण्यासाठी एखाद्या नवीन सावकाराकडून कर्ज घेतो तेव्हा. पण इथे खूप महत्वाची अट आहे. त्या नवीन सावकाराला प्रत्यास्थापनेचा हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा मालमत्ता मालक एका नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे म्हणजे रजिस्टर्ड डॉक्युमेंटने तशी स्पष्ट सहमती देईल. आता या दोन्ही प्रकारांसाठी, म्हणजे कायदेशीर असो वा पारंपरिक, एक खूप महत्त्वाचा नियम आहे. हा नियम दोघांनाही सारखाच लागू होतो. याला आपण ऑल ऑर नथिंग रूल, म्हणजे सर्व काही किंवा काहीच नाही नियम म्हणू शकतो. आणि तो नियम काय आहे? तो नियम आहे 100%. हो, प्रत्यास्थापनेचा अधिकार मिळवायचा असेल तर मूळ कर्जाची पूर्ण म्हणजे 100% परतफेड करणं बंधनकारक आहे. तुम्ही थोडी रक्कम देऊन हा हक्क मिळवू शकत नाही. पूर्ण कर्ज फेडा, नाहीतर हक्क विसरा. आणि हे काही मी मनाने सांगत नाहीये. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे की जोपर्यंत गहाणखताची संपूर्ण परतफेड होत नाही तोपर्यंत तो हक्क सांगता येणार नाही.
म्हणजे कायदाच सांगतो, जोपर्यंत जुनं कर्ज पूर्णपणे फिटत नाही, तोपर्यंत कोणीही मूळ सावकाराची जागा घेऊ शकत नाही. यामागे एक साधं सरळ लॉजिक आहे. विचार करा, कोणत्याही सावकाराची सुरक्षा किंवा त्याचे अधिकार आपण अर्धे अर्धे तोडू शकतो का? नाही. जोपर्यंत त्या सावकाराला त्याचे पूर्ण पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत त्याचे अधिकार अबाधित राहतात आणि कायद्यानुसार त्याच्या अधिकारांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कारण प्रत्यास्थापनेचा हा नियम फक्त पुस्तकातला कायदा नाहीये, तर त्याचे आपल्या खऱ्या आयुष्यात, आर्थिक जगात खूप मोठे परिणाम होतात. पाहूया हे इतकं महत्त्वाचं का आहे. आता आपल्या त्या सुरुवातीच्या गोष्टीकडे परत येऊया. तिथे काय झालं? बँक ब ने हुशारी दाखवली आणि बँक अचं संपूर्ण कर्ज फेडून टाकलं. आणि मग काय? प्रत्यास्थापनेच्या नियमानुसार बँक ब ने बँक अची जागा घेतली. म्हणजे मालमत्तेवरचा जो पहिला हक्क बँक अचा होता, तो आता बँक बचा झाला आणि त्यांची गुंतवणूक सुरक्षित झाली. हेच आहे या नियमाचं खरं सामर्थ्य. आणि याचे फायदे फक्त त्या एका बँक ब पुरते नाहीत. याचे खूप दूरगामी आणि सकारात्मक परिणाम आहेत. 1. यामुळे सावकारांचा प्राधान्यक्रम सुरक्षित राहतो. 2. मालमत्ता मालकाला कोणताही अन्यायकारक फायदा घेता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे रिफायनान्सिंग म्हणजे जुनं कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि सुरक्षित होते. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. ही प्रत्यास्थापना किंवा सबरोगेशनची संकल्पना म्हणजे फक्त बँकांसाठी आणि मोठ्या वित्तीय संस्थांसाठी असलेला एखादा किचकट कायदेशीर नियम आहे, की मालमत्ता, कर्जपुरवठा आणि खरेदी विक्रीची संपूर्ण व्यवस्था सर्वांसाठी स्थिर आणि न्यायपूर्ण ठेवणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. यावर विचार करायला हरकत नाही.